आणि जी चर्चा महाराष्ट्रात चालते विरोधी पक्षांची, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र झाले तर अखंड महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एकत्र होईल आणि याचा परिणाम पुढच्या इलेक्शनला दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज त्याच भावना आहेत ज्या आमच्या सर्वांनी सांगितल्या. मराठी माणूस एकत्र राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रावर मराठीचा झेंडा ताई, तुम्ही काय सांगाल आजच्या या संपूर्ण मेळाव्यात? आजच्या या संपूर्ण मेळाव्यात आमच्या महाराष्ट्राची जी इच्छा होती केव्हापासून का राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावे आणि एकत्र आले तर मराठी मराठी माणसाची ताकद ही आज दाखवून दिलेली आहे आणि ह्याचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावरती नाही देशावर होणार आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेल्याची जे चित्र आहे देशाला दिसते, महाराष्ट्राला, त्याच्यासाठी भाजपच्या पायाची वाळू सरकलेली आहे ह्यात शंका नाही. दोन ठाकरे बंधू एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण आहे, तुम्हाला काय वाटतं? अगदी खूपच चांगलं झालंय, खूपच चांगलं झालंय. ज्यावेळेस दिवाळी आली ती आत्ताच आमची दिवाळी साजरी झाली. म्हणजे सोनं लुटावा म्हणून आज पूर्ण मराठी आणि पूर्ण मराठी माणूस आज या ठिकाणी मोठी सभा झाली आणि त्यामध्ये दोघेही बंधूंनी संदेश दिला जो महायुतीला नको होता की दोघे भाऊ एकत्र आले आणि आज पूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी जन खुश झालेला आहे आणि महायुती सरकारला हा फार मोठा धक्का आहे. त्यांनी मराठी भाषेचे 2 JR काढले होते, नुसते मोर्चाचं नाव काढल्यावर त्यांनी माघार घेतली होती आणि आज काय बोलतील दोघं बंधू असं महाराष्ट्राचं लक्ष होतं, देशाचं लक्ष होतं, परंतु मान्य उद्धव साहेबांनी सांगून दिलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.